एसआयटीचा योग बघा, एसआयटी कधी नेमली जाते? ज्या दिवशी अधिकारी सरेंडर, आपला आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी एसआयटी नेमली जाते. म्हणजे एसआयटीत कोण घ्यायचं याची एसआयटी अगोदरच पाठवलेली, एसआयटीची घोषणा अगोदरच केलेली. एसआयटी ही राज्यपालाकडे जी पाठवले नावं ती एकदा कन्फर्म झाले, आरोपीला वाटलं आता मला कुणी काही करू शकत नाही, म्हणून एसआयटी एकदा त्याला फायनल झाली. 31 तारखेला ह्यांना कळालं एसआयटी फायनल झाली, राज्यपालाची सही झाली, 31ला डिक्लेअर, 30ला 1ला डिक्लेअर झाली. म्हणजे ज्यावेळेस का राज्यपालावर ते अगोदरच पाठवली असणार, राज्यपालाकडे गेली त्या सेम दिवशी नाही सही झाली. म्हणजे अरे एसआयटीतले नाव फायनल करून घेतले आणि त्याच्यानंतर आरोपी सरेंडर झाला. सीआयडी मध्ये जे नेमलेत अधिकारी, सीआयडीला आता सीआयडीचे जे काही प्रमुख आहेत, या सीआयडीच्या प्रमुखाला सुद्धा माझी विनंती आहे की बाबा तुम्ही सर्वजण एवढं बीड जिल्ह्यातला एवढा मोठा गंभीर असणाऱ्या प्रश्नाचं काम करताय, याच्यावर तुम्ही काम करताय, तर या सर्व गोष्टीतून आपण किती गांभीर्याने घेतलंय हे सुद्धा बघितलं पाहिजे. प्रशांत बुर्डे असं नाव आहे त्यांचं, एसआयडीचे प्रमुख, ह्याचे सीआयडीचे प्रमुख. मग त्यांनी सीआयडी म्हणून, सीआयडी आपण आता मालिकेत सीआयडीची मालिका असू द्या बघतो कधी त्याच्यातली सीआयडी आपली प्रत्यक्ष सीआयडी मध्ये काय आहे, तुमचं चाललंय काय?